मागच्या लेक्चरमध्ये आपण फेसबुक पेज कसं क्रिएट करायचं हे बघितलं होतं. त्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहे की ह्याच्यामधल्या बेसिक सेटिंग काय आहेत त्या बघणार आहोत. आपण आपल्या पेजवरती आलोय. ओके, हे आपण पेज क्रिएट केलं होतं. सिंपल काय करणार आता आपण सेटिंगवरती क्लिक करणार आहोत. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं खाली. इथे आपल्याला पेज सेटअप ऑप्शन भेटेल. पेज सेटअपवरती क्लिक करा. इथं आपण आपलं पेजचं नेम असेल किंवा युजर नेम असेल ते चेंज करू शकतो किंवा अपडेट करू शकतो. तर सिंपल ते चेंज करण्यासाठी काय करायचं, सिंपल नेमवरती क्लिक करा. इथे नेम आणि युजर नेम असे दोन ऑप्शन तयार होतात. जे तुम्ही फेसबुक पेज क्रिएट करताना जे नाव टाकलं असेल तुम्ही ते नाव तुमच्या समोर ओपन येतं. जर इन केस तुम्हाला चेंज करायचं असेल तर सिंपल एडिटवरती जाऊन तुम्ही ते चेंज करू शकता. आता दुसरा फॅक्टर याच्यामध्ये असा आहे की युजर नेम फेसबुक पेज त्याच्या कोडिंग भाषेमध्ये तयार करतं. प्रोफाईल डॉट PHP डॉट समथिंग कोड असतो, त्याच्या भाषेमध्ये तयार असतो तो. बट आपल्याला आपल्या अंडरस्टँडसाठी की युजर नेम सेट करावं लागतं. युजर नेम काय सेट करायचं, जे नेम दिले तेच नेम आपण ॲज अ युजर नेम म्हणून सेट करू शकतो. आता सिंपल मी काय करतो, डेमो 1 जर हे नाव अवेलेबल असेल तर इथं मला भेटेल. आता इथं सांगितलं की युजर नेम इज नॉट अवेलेबल. सो आता मी काय करतो, डेमो 1 2 3 करतो. ओके, दिस इज ऑल्सो नॉट अवेलेबल. सो समथिंग मी काहीतरी टाईप करतो. सो जर ते नाव अवेलेबल असेल फेसबुक पेजसाठी तर ते मला भेटून जाईल. बघा इथे युजर नेम इज अवेलेबल. फेसबुक पेज किंवा फेसबुक एकच युजर नेम अप्रूव्ह करतं. एकाच नावाचे 2 ते 3 युजर नेम नसतात. सिंपल काय करायचं, आपण जे युजर नेम अवेलेबल असेल ते सिलेक्ट करायचं आणि सेव्ह चेंज वरती क्लिक करायचं, जेणेकरून तुमचं युजर नेम सेट होईल. आपल्याला आपल्या पेजचा ऍक्सेस एखाद्या एजन्सीला द्यायचा असतो किंवा एखाद्या थर्ड पर्सनला द्यायचा असतो. तर त्या केसमध्ये पेजचा ऍक्सेस आपण कसा द्यायचा, तर पेजचा ऍक्सेस देण्यासाठी सिंपल आपण सेम सेटिंग वरती क्लिक करणार. सेम त्याच्यानंतर पेज सेटअप वरती क्लिक करणार आणि पेज ऍक्सेस वरती क्लिक करणार. सो ह्या सगळ्या प्रोसेस केली की तुमच्यावर पीपल हू फेसबुक पेज ऍक्सेस त्याच्यासमोर ऍड न्यू वरती क्लिक करायची. आता ज्या पर्सनला तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे त्याचं तुम्हाला तिथं नाव टाकावं लागणार आहे किंवा त्याचा ईमेल आयडी असेल किंवा त्याचा लिंक असेल ती टाकायची. सो सिंपल नेक्स्ट करा. इथं ज्या पर्सनला तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे त्या पर्सनचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. सपोज मी काय करतोय की दत्ता जिओली टाकतो. ओके, सपोज दिस पर्सनला मला ऍक्सेस द्यायचा आहे. सो त्या पर्सनवरती मी क्लिक करणार. सिंपल अलाउ टू पर्सन फुल हॅव कंट्रोल तर क्लिक करणार. गिव्ह ऍक्सेस वरती क्लिक करणार. सो आता इथे फक्त मी माझा फेसबुक पेजचा पासवर्ड टाकणार आहे आणि कन्फर्म करणार आहे, जेणेकरून माझ्या पेजचा ऍक्सेस त्या थर्ड पर्सनला ऑटोमॅटिकली जाईल. सो सिंपल त्या पर्सनने पेजचा ऍक्सेस फक्त अप्रूव्ह केला तर त्याला ते पेज भेटून जाईल. त्याच्यानंतर आहे की डेटा शेअरिंग. डेटा शेअरिंग प्रत्येकाने ऑलवेज ऑन करावी. का ऑन करायची, तर आपण काय करतो, फेसबुक ऍड चालवतो, मेटा ऍड चालवतो. ओके, लीड सेंटरवरती आपण लीड घेऊन येतो आणि एक जो काही लीड डेटा आपल्या बॅकएंडला येतोय त्याच्यावरती स्टेजेस असतात. त्या स्टेज असतात, त्या स्टेज आपण फुलफिल करतो. म्हणजे त्याची क्वालिटी लीड आहे, अनक्वालिफाईड आहे या लॉस लीड आहे, त्या गोष्टी आपण फिल करतो. तोच डेटा बॅकएंडने मेटाच्या ऍड डॅशबोर्डला जातो. म्हणजे इथं डेटा शेअरिंग ऑन होते. सो त्या केसमध्ये प्रत्येकाने डेटा शेअरिंग ऑन करा. आता त्याच्यानंतर पेज स्टेटस. पेज स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या पेजवरती काही व्हायोलेशन आले असेल किंवा काही रिस्ट्रिक्शन आले असतील तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शो होतात. सो प्रत्येकाने जेव्हा महिन्यातून एकदा दोनदा पेज स्टेटस चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की पेजवरती काय चाललंय आणि काय नाही चाललंय ते.